नमस्कार. साप्ताहिक विवेक डिजिटलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आशिष केणी व्हिडिओग्राफर आहेत. आपला कथा युद्धाच्या ही जी सिरीज चालू आहे त्याच्या 8व्या भागात आपलं स्वागत करताना मला आनंद होतो आहे. मला आपलं एक भाबडी आशा होती की ही सिरीज 5 भागामध्ये आटपेल, म्हणजे युद्ध संपेल, पण तसं काही होताना दिसत नाही आहे. कारण इराणचे जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड आपसात मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या मारामाऱ्यांचा एक परिपाक म्हणजे त्यांची सैन्याची जी एक IRGC म्हणून विंग आहे, इराणी रिपब्लिकन गार्ड कोअर हे त्यांचं फुल फॉर्म, तर त्यांनी आता जवळजवळ सगळी सत्ता ताब्यात घेतलेली आहे. म्हणजे इतकी की त्यांचे जे धर्मगुरू होते, ज्यांची खरं इराणमध्ये सत्ता होती, त्यांचंही ते जुमानत नाही आहेत. मुस्ताफा खमैनी म्हणजे आधीच्या खमैनीचा सुपुत्र हा तर लोकांसमोर आता आलेलाच नाही आहे. जिवंत आहे की मेलेला आहे माहीत नाही. त्याचे जे काही आदेश असतात ते लेखी स्वरूपातच येतात. याचा अर्थ असा की आयदर तो जिवंत नाही आहे किंवा तो ह्यांच्या ताब्यात आहे, त्याला स्वतःला काहीही करता बोलता येत नाही आहे. आणि त्यामुळे IRGCला जे करायचं आहे तेच आता घडतं आहे. म्हणजे इतकी परिस्थिती आली आहे की इराणचे जे सर्वोच्च राजकीय नेते आहेत, म्हणजे धार्मिक नेते हे तिथे सर्वोच्च सुप्रीम लीडर, त्यांच्या खालोखाल राजकीय नेते असतात आणि त्यांच्या खालोखाल सैन्य, अशी सर्वसाधारण मांडणी तिथे होती. पण आता सैन्यामध्ये सुद्धा जे आर्तेश आणि IRGC आणि बसीज असे 3 भाग पडले होते, त्याच्यातल्या IRGCनी सगळा कमांड स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. त्यांचा अहमद वाहिदी म्हणून जो प्रमुख आहे त्यांनी सगळी सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली आहे. मुस्ताफाचे सुद्धा आदेश बहुतेक तोच काढतो आणि याला कंटाळून त्यांचे जे अराक्ची म्हणून त्यांचे विदेश मंत्री जे आहेत किंवा त्यांच्या सर्वोच्च राजकीय नेते त्यांचे महमूद पेजेशकियन हे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि तिसरे गालिबाव म्हणून त्यांचे जे स्पीकर ऑफ द असेंब्ली आहेत, त्या तिघांचंही तिथे काही चालत नाही आहे. अराक्चींना बहुतेक काढून लावणार आहेत, गालिबा राजीनामा देणार आहेत आणि मसूद पेजेशकियांनी तर पब्लिकली सांगितले की माझं काही चालत नाही, माझ्यावरती काही आता रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहे. तर या IRGCची काहीतरी अशी वृत्ती दिसते आहे की हम तो डुबेंगे सनम तुमको भी ले डुबेंगे. त्यांना स्पष्टपणे दिसतंय की ते जिंकू शकतच नाहीत. अमेरिकेची एवढी प्रचंड शक्ती, सैन्य शक्ती आणि इस्रायलचं पुन्हा त्यांच्याकडे आक्रमक वृत्ती, हे सगळं एकत्र आल्यानंतर इराणनी जिंकणं हे अशक्यच होतं. परंतु आम्ही तुमचं जास्तीत जास्त नुकसान करू आणि आम्ही बुडालो तर तुम्हालाही बुडवून जाऊ, अशी साधारण काहीशी भूमिका IRGCची आहे. त्या भूमिकेला अनुसरून त्यांनी काल एक हल्ला अमिरात जी आहे, संयुक्त अरब अमिरात, त्या अमिरातीच्या फुजेरा नावाचं जे त्यांचं एक अमिरात आहे, संयुक्त अरब अमिरात, मी मागे सांगितल्याप्रमाणे 7 वेगळ्या वेगळ्या देश म्हणा, प्रदेश म्हणा, त्यांनी एकत्र येऊन तयार केलेली एक बॉडी आहे. ते 7 कुठले तर सर्वात मोठा अबुधाबी, सर्वात मोठा तैलसंपन्नसुद्धा अबुधाबी आहे. अबुधाबीच्या खाली दुबई, खालोखाल दुबई, दुबईमध्ये फायनान्शियल हब आहे आणि सगळे आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहार सगळे तिथून होतात. त्याच्यानंतर तिथे आजमान, आलैन, उमलक्वेन, तुमचं हे फुजिरा आहे त्यांच्यातलंच एक बेट आहे, रसल खैमा, अशी सगळी मिळून, आणि आजमान, असे 7 सभासद आहेत त्याचे. आणि त्या 7 सभासदांमध्ये अबुधाबीचं सर्वोच्च स्थान असल्यामुळे सगळे डिसिजन अबुधाबीचे जे प्रमुख आहेत, शेख मोहम्मद बिन झायेद, ज्यांना MBZ म्हटलं जातं, ते घेतात. आणि मोहम्मद बिन झायेद यांनी काही दिवसापूर्वी, आपल्याला माहिती आहे, अबाउट सव्वा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 4 तासाची भेट घेतली होती. त्यांच्या दोघांमध्ये काही मंत्रणा तेव्हा झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर परत गेल्यानंतर त्यांनी OPEC म्हणणं स्वतःचा अंग काढून घेतले, राजीनामा दिला. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की या युद्धामध्ये इराणनी सर्वात जास्ती हल्ले UAEवर केलेत, म्हणजे संयुक्त अरब अमिरातींवरती केलेत, त्याच्या खालोखाल इस्रायलवर केलेत, सौदी अरेबियावरती उगीच टोकन 2-4 हल्ले केलेत. याचा अर्थ असा आहे की सौदी अरेबिया आणि हे जे IRGC आहेत यांची काहीतरी आपसात सिक्रेट बोलणी झाली असावी आणि त्याचे पुरावेही परवा बाहेर आले की या UAEला आम्ही क्रश करून टाकू, अशा प्रकारचं संभाषण इराणी IRGCनी सौदी अरेबियाशी केल्याची बातमी आहे. त्यामुळे इराणच्या बाजूनी जर सौदी अरेबिया असला तर तो आमच्या निश्चितच बाजूला नाही, आमचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे, आम्हाला OPECनी राखून दिलेला कोटा मान्य नाही, आम्ही आमचं तेल हवं तेवढं विकू, यास्तव आम्ही OPECमधनं बाहेर पडतोय. सध्या ते जवळजवळ 3.5 मिलियन बॅरल्स पर डे, म्हणजे 35 लाख बॅरल्स पर डे
एवढं उत्पादन करतात तेवढं उत्पादन त्यांना परमिटेड होतं ओपेकच्या कोट्याप्रमाणे. ते म्हणले आम्हाला 50 लाखापर्यंत करायचं आहे आणि आम्ही कोणाचं ऐकणार नाही. आम्हाला ते विकायचं आहे, ते सुद्धा आम्ही डॉलरमध्ये विकायला बांधील नाही. आम्हाला जे चलन आम्हाला आवडेल त्या चलनात विकू, म्हणजे भारताला रुपयात विकू आणि चीनला युआनमध्ये विकू, अशी त्यांनी घोषणा केली. ही घोषणा झाल्यानंतर चीन ज्यांची पाठराखण सदैव करतो ते म्हणजे इराणचे IRGCचे लोक, त्यांनी काहीही कारण नसताना त्यांच्यावरती मिसाईलचे हल्ले केलेले. मिसाईलचे भीषण हल्ले त्यांनी केले. कुठे केले तर फुजिरावर केले. फुजिराचं महत्त्व तुम्हाला सांगायला पाहिजे. फुजिरा हे त्या टोकाला वसलेलं आहे आणि फुजिराचं जे ओपनिंग आहे ते हुर्मुझच्या समुद्रधुनीत नसून ते बाहेर अरबी समुद्रात आहे. आणि अरबी समुद्रात ते अशा ठिकाणी आहे की तिथनं सर्वात कमी वेळात त्यांना थेट गुजरातमध्ये जामनगरला येता येईल. अतिशय जवळ आहे तिथनं. ते तुम्ही नकाशात बघाल तर तुमच्या लक्षात येईल फुजिरा आणि जामनगर जवळ आहे. म्हणजे काय, हुर्मुझच्या समुद्रधुनीवरती इराणनी जरी कब्जा बसवलेला असला तरी तिथून त्यांचं तेल द्यायची गरज नाही, कारण त्यांनी एक विशेष पाईपलाईन पूर्वीच टाकून ठेवली. 2012 सालीच ती पाईपलाईन टाकली आहे. त्या पाईपलाईनचं नाव आहे ॲडिकोप, अबुधाबी क्रूड ऑइल पाईपलाईन. 360 किलोमीटरची ही पाईपलाईन अबुधाबीमधल्या हाबशान या प्रांतामधनं येते. हाबशान येथे तेल विहिरी आहेत आणि तिथनं ती येते कुठे तर ती फुजिराला येते सरळ, आणि फुजिरातनं ती बाहेर ओपन सीमध्ये येते. फक्त काय होतं की टँकर जर हुर्मुझच्या समुद्रधुनीतनं जाऊन तेल घेऊन गेला तर तो खूप जास्त तेल आणू शकतो. पाईपलाईन त्याच्या जवळजवळ 20% तेल वाहन नेऊ शकते, पण पाईपलाईन 24 तास चालू शकते. आणि या लोकांनी काय केलं, फुजिरामध्ये अल मंदालूस नावाचा एक मोठा प्रोजेक्ट केला. 2018 साली केला, तो 23 साली पूर्ण झाला. त्या प्रोजेक्टमध्ये प्रचंड 45 कोटी बॅरल्सचं स्टोरेज त्यांनी तिथे तयार केलेलं आहे. फुजिरामध्ये अंडरग्राऊंड स्टोरेज प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे या पाईपलाईननी कंटिन्युअस त्या स्टोरेजमध्ये क्रूड ऑइल होतच राहायचं आणि नंतर जहाजं फुजिराच्या बंदरात लावून तिथनं ते क्रूड ऑइल सगळं घेऊन जायचं, अशी योजना त्यांनी केलेली आहे. आणि हे जे स्टोरेज टँक्स आहेत हे मिसाईल प्रूफ आहेत, त्यांना वर्दनी कव्हर आहे. आणि पुन्हा एअर डिफेन्ससुद्धा आता UAEला चांगल्या दर्जाचा एअर डिफेन्स मिळाला. आणि तो कोणाकडनं मिळाला आहे माहिती आहे का? इस्रायलने दिला आहे. म्हणजे आता अरब राष्ट्रांमध्ये उभी फूट पडलेली आहे. सौदी अरेबिया एका बाजूला, UAE आणि कतार हे दुसऱ्या बाजूला आहेत. आणि त्यांनी ठरवलं आहे की आम्हाला मदत घ्यायची असली तर इस्रायल मदत करतो, अमेरिका करत नाही, आणि सौदी अरेबिया तर अजिबात करत नाही. यास्तव आम्ही ओपेकचाही त्याग केला. कतारनी तर ओपेक 1900 सालीच सोडलेलं, 1900 नाही 2019 सालीच सोडलेलं आहे. आणि यांनी आता 26 साली सोडला. आता ओपेक हे काही जिवंत राहील असं नाही. ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज, त्यांचा सगळ्यांचा एक संघ होता. त्याच्यात रशियाला जोडून त्यांनी ओपेक प्लस नावाचा संघ केला होता. तो लवकरच तुटेल, कारण हे लोक त्यातनं आता बाहेर पडलेले आहेत. व्हेनेझुएलासुद्धा अमेरिकेच्या पंखाखाली गेल्यामुळे ओपेकच्या हातात तो राहिलेला नाही आहे. तर ही जी पाईपलाईन आहे, ही पाईपलाईन शक्यतो उद्ध्वस्त करायचा बेत इराणचा आहे, कारण या पाईपलाईननी तेल हुर्मुझच्या समुद्रधुनीतनं जायची गरज नाही आहे. त्यामुळे इराणचा तिथे काही कंट्रोल चालत नाही. हुर्मुझच्या समुद्रधुनीतनं टँकर गेले तर चांगलीच गोष्ट आहे, पण टँकर जर जाऊ शकत नसले तर तेलाचा एकमेव सप्लायर तिथनं UAE होऊ शकतो. आणि त्या UAEचं तेल भारत, हवं तेवढं तेल तुम्ही काढा, आम्ही सगळं खरेदी करू, अशी भारताने त्यांना ऑफर दिलेली आहे. कारण भारताची गरज जेवढी आहे त्यापेक्षा 5 ते जे बॅरल्स 50 लाख बॅरल काढणार आहेत ती कमीच आहे. त्यामुळे भारताला ते सगळं तेल ते भारत घेऊ शकतो. भारत नसला तर चीन घेऊ शकतो. सगळ्यांना त्या क्रूड ऑइलची गरज आहे, अबुधाबी आणि UAEच्या. तेव्हा UAEचा आणि दुसरा मुद्दा काय होता की त्यांना पैसे आत्ता पाहिजेत, कारण त्यांचं इतकं नुकसान इराणने केलेलं आहे, ते नुकसान भरून काढायला त्यांना पैसे लागणार आहेत आणि ते काही ओपेक देणार नाही आहे. त्यांनी ओपेकला तिलांजली दिली. ट्रम्पला या गोष्टीचा थोडा आनंद झाला, थोडं दुःख झालं. ओपेक म्हणजे ते बाहेर गेले, म्हणजे सौदी अरेबियातनं ते बाजूला गेले, त्याचं थोडंच ट्रम्पला दुःख झालं. परंतु आनंद हा झाला की या कृतीमुळे चीनच्या तेलाची आवक आणखीन थांबण्याची शक्यता आहे. कारण भारताने जर सगळं तेल त्यांचं रिचवलं तर चीनपर्यंत ते जाणारच नाही. आणि चीनला ते तेल पाठवायचं म्हणजे खूप लांबचा वळसा घालायला लागतो. त्यामुळे भारत अगदी शेजारी आहे. त्यामुळे हे सगळं तेल भारतात जर आलं आणि ते सुरूच झालं येणं, तर भारताची इंधन टंचाईसुद्धा आटोक्यात येईल. भारतामध्ये गॅसची टंचाई होऊ शकते, इंधन टंचाई होऊ शकते. कारण असंच युद्ध चालू राहिलं आणि हुर्मुझची समुद्रधुनी बंदच राहिली तर काही इलाजच चालायचा नाही. यास्तवच भारताने UAEशी विशेष सौदा केला. कारण UAEमध्ये जेवढे भारतीय लोक काम करतात तेवढे इतर कुठल्याही देशात काम करत नाहीत. आणि इराणने जो हल्ला केला आहे त्या हल्ल्याची युनायटेड नेशनमध्ये कडक निंदा भारताने सुद्धा केलेली आहे. अमेरिकेने तर प्रस्तावात आणलेला आहे की इराण हा कारण नसताना शेजारी देशांवरती हल्ले करून
केवळ दादागिरी करतोय आणि होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती ओपन वॉटरवे आहे. ती सामुद्रधुनी स्वतःच्या ताब्यात घेऊन इराणनी बेकायदेशीर लूट चालवलेली आहे. त्यास्तव इराणवरती बहिष्कार करावा किंवा युनायटेड नेशनच्या फौजांनी इराणला अटकाव करावा. आणि त्याच्याकरता एक चांगली बातमी अशी आहे की युरोपातले जे देश तेल टंचाईने ग्रस्त आहेत त्यांना तेल येतच नाही इकडनं. त्यांनी आता एकत्र आपली नेव्ही पाठवून या इराणचा वचपा काढायचा होर्मुझच्या समुद्रातून असं ठरवलं असावं असं म्हणायला जागा आहे. इराणचे वाईट दिवस आता सुरू झालेले आहेत. कितीही त्यांनी आणला तरी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. सध्या त्यांचा चलनाचा भाव एक अमेरिकी डॉलरला 18 लाख रियाल मिळतात. म्हणजे तुम्हाला जर करोडपती व्हायचं असलं तर तुम्ही फक्त एक काहीतरी $53,000 घेऊन इराणला जा, तुम्ही तत्क्षणी इराणमधले करोडपती म्हणून गणले जाल. अशी परिस्थिती आहे की सबंध देशाची वाट लागलेली आहे. देशामध्ये वीज नाही आहे, पाणी नाही आहे, अन्नधान्य नाही आहे, लोक संत्रस्त आहेत. पण दादागिरीच्या जोरावरती या सगळ्या IRGCने आपली सत्ता त्याच्यावरती अबाधित ठेवली आहे. हे फार दिवस चालायचं नाही. आणि अमेरिका तर आता इतकी खवळलेली आहे की ट्रम्पने त्यांना वॉर्निंग द्यायला सुरुवात केली आहे की तुम्ही शहरं सोडा, आम्ही ती बेचिराख करणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रकारचे हल्ले आता UAEकडनं इराणवरती होतील याची जवळजवळ खात्रीच आहे. या सगळ्या विवेचनाचा शेवटचा निकाल थोडासा असा आहे की हे युद्ध आता टोकाला येऊन पोचलेलं आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये ट्रम्प प्रचंड प्रमाणावरती हल्ले इराणवरती करेल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीवरती तर विशेष करून हल्ले करेल याचे सगळे संकेत मिळत आहेत. त्यांनी जवळजवळ 1.5 लाख टन दारुगोळा इस्रायलकडे पोचला केलेला आहे. शिवाय अमेरिकेतनं तऱ्हेतऱ्हेचे दारुगोळा आणि विमानवादी नौका तर इथे आणलेल्याच आहेत. एका मोठ्या हल्ल्याची तयारी चालू आहे अशा खात्रीलायक बातम्या मिळत आहेत. बघूया इराण किती तग धरतो ते, आपल्यालाही त्याची उत्सुकता आहेच. असो, या सगळ्याचा भारतावर परिणाम म्हणजे भारताला स्वस्त आणि उत्तम हवं तेवढं तेल मिळणार आहे आणि भारताला कुकिंग गॅस जो यायला पाहिजे कतारमधनं तो सुद्धा येईल वन्स दिस थिंग क्लिअर्स अप. त्यामुळे आपल्या दृष्टीने ही चांगली चिन्ह आहेत. त्या चिन्हांचा आपण वापर करून भारत देश अधिकाधिक समृद्ध करूया आणि झटून कामाला लागूया. एवढं सांगून मी आत्ताचा हा व्हिडिओ संपवतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. आपल्या कमेंट्सने आम्हाला नेहमीच नवीन ऊर्जा मिळते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.